आजचं जे तेर आहे 2000 वर्षापूर्वी ती जागतिक व्यापारपेठ होती. जो लिनन कपडा घालतो स्टँडर्ड लिनन, त्या काळामध्ये तेरमध्ये लिननचा कपडा सुद्धा म्हणला जायचा. तुळजापूर तालुक्यातलं पिंपळा म्हणायचं एक गाव आहे. ते रोमन लोकांचं अस्तित्व ह्या भागात होते. तिथं एक खूण आहे त्याची. ती रोमन आडनावाची लोक राहतात तिथं मराठी. सर्व 18 पगड जातीची ती देवता आहे. त्याच्यामुळं येडाईला खूप महत्त्व आहे. भक्तांना भेटायला देवी मंदिरातून बाहेर येते हीच कन्सेप्ट किती म्हणजे दैवी आहे. मंदिरावरती फक्त अफजल खानाचंच नाही आहे, तर तुघलकांच्या काळापासून आक्रमण झाली. मला तर आज तुळजापूरच्या लोकांना धन्यवाद द्यावंसं वाटतं की त्यांनी पिढ्यानपिढ्या संघर्ष केला असेल, आत्मबलिदान दिले असतील, येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन ते मंदिर वाचवलेलं आहे. शिवछत्रपतींनी 2 दीपमाळ मंदिराला दिलेल्या नोंदी सापडतात. तुळजापूरचे जे पुजारी आहेत, पाटील पुजारी कदम, त्यांच्या घरी संभाजी महाराजांची लग्नाची पत्रिका होती. आज पण देवीचा भूत्या असेल तो कवड्याच्या माळा, कवड्याचा ड्रेस घालतो. शिवछत्रपती सुद्धा कवड्याची माळ घालायचे. इंदिरा गांधी त्या भागात आल्यानंतर त्या सुद्धा आश्चर्यचकित झालते की टेलर नगर कसं काय, तर ती फिलिप मेडोज टेलर तिथं थांबायची. नमस्कार, मी योगेश बनकर. तेरणा वृत्तांत आणि धाराशिव 2.0च्या संयुक्त विद्यमाने आपण सुरू करत असलेल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. खरं तर इतिहासाची आवड असलेले आणि इतिहासाची आवड नसलेले अशी 2 प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. इतिहास का अभ्यासाचा असतो, तर आज आपण जे आहोत ते आपण का आहोत, कसे आहोत, आज आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या कशा घडल्या, त्या इथपर्यंत कशा आल्या, हे जर जाणून घ्यायचं असेल तर महत्त्वाचं असतं आपण कुठून आलो हे जाणून घेणं. आणि हेच जाणून घ्यायसाठी इतिहासाच्या पोटात दडलेल्या काही रंजक गोष्टी, काही रंजक कथा समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आज एक खास गेस्ट आहे. त्यांचं नाव आहे जयराज खोसरे सर. सर नमस्कार, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. जयराज खोसरे सर हे MA त्यांनी इतिहास आणि पुरातत्व या विषयामध्ये MA केलेलं आहे. मध्ययुगीन कागदपत्र असतील, शिलालेख असतील, काही नाणी असतील, हे अभ्यासणं, त्याचं संशोधन करणं हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या व्याख्यानांमधून इतिहासाबद्दलची लोकांना माहिती सांगणं, पुस्तकं लिहिणं, त्याच्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये इतिहासावरती काही लेख लिहिणं, यासाठी त्यांना बरीच जणं आपल्यापैकी ओळखत असाल. त्यांची 3 पुस्तकं देखील आलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती त्यांचं 2013मध्ये कीर्तिवंत नावाचं एक पुस्तक आलेलं आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात जो एक सगळ्यात मोठा भुईकोट, मिश्रकोट म्हणतात ते, मिश्रकोट किल्ला जो आहे नळदुर्ग, त्यावरती देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. आणि येडेश्वरी, जी सर्वांना येडाई नावाने जिला लोक ओळखतात, त्या येडाईवरती देखील त्यांचं एक पुस्तक आलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून इतिहासाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी, प्राचीन परंपरा जी धाराशिव आणि त्या परिसराला लाभलेली आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, तुमचं खूप स्वागत पुन्हा एकदा. सर्वप्रथम पहिला प्रश्न आपल्याला हाच आहे की जसं मी सुरुवातीला म्हटलं की इतिहास हा म्हणजे 2 प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. की काही जणांना इतिहास हा फार आवडतो. इतिहासातल्या गोष्टी असतील, कथा असतील, त्या जाणून घ्यायला, त्याच्याबद्दल वाचायला शाळेपासनं तर नंतरच्या काळापर्यंत, मोठं आल्यापर्यंत काही जणांची आवड असते. काही जण असे असतात की ज्यांना इतिहास हा नावडीचा विषय वाटतो. तुमची इतिहासामध्ये आवड का निर्माण झाली, कशी निर्माण झाली आणि ती तुम्ही कशी कल्टिवेट केली? खरं तर सांगायचं म्हणजे माझ्या आईचं BA झालेलं आहे आणि तिचं BA झाल्यामुळं तिचे काही पुस्तकं मला माझ्या कॉलेजच्या किंवा शाळेत असताना मला ते पाहता आली. आणि तिचं कॉलेज नळदुर्ग किल्ल्यात भरलं जायचं, म्हणजे बालाघाट म्हणायचं ते कॉलेज होतं आणि ते नळदुर्गमध्ये भरलं जायचं. मग ती जेव्हा तिच्या कॉलेज दिवसाच्या गोष्टी मला सांगायची, तर किल्ल्याबद्दल बोलायची. तिथून मला हळूहळू इतिहास, किल्ला तुझी आवड होत गेली. आणि ती आध्यात्मिक वृत्तीची असल्यामुळे धार्मिक कथा म्हणा किंवा तिच्याकडून काय आपल्या धर्मातील देवदेवतांची माहिती म्हणा, त्यांच्या कथा, पौराणिक कथा आहे, ह्या लहानपणापासून ती सांगत गेली, आम्ही ऐकत गेलो. त्याच्यातून इतिहास, त्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन वाढत गेला. आणि त्याच्यातून मग आपण काहीतरी इतिहासामध्ये शोधलं पाहिजे. आणि हे असं का बरं, हे इथंच का, मग ह्या देवीला असंच का पूजलं जातं, ह्या देवाला हाच का नवस केला जातो. तर मग ह्याच्यातून, मग ह्या क्युरिओसिटीतून, ह्या जिज्ञासेतून मग हळूहळू इतिहासाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत गेला. आणि माझं MCOM झालेलं असतानाही मी MA आर्किओलॉजी म्हणजे MA इतिहास व पुरातत्व
ह्याचं शिक्षण सोलापूर विद्यापीठातून घेतलं. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ त्यांचं नाव आहे त्या विद्यापीठाचं. आणि मग त्याच्यासोबत लेखन करत गेलो. नळदुर्ग किल्ला असेल, येडाई असेल, आता येणाऱ्या काळात काही पुस्तकं येतील. तर खरं तर इतिहास हा वृक्ष नाही आहे, पण त्याची सांगण्याची पद्धत योग्य हवी खरं तर. आणि लोकांना आवडेल असा इतिहास सांगण्यापेक्षा जो खरा इतिहास आहे, जो शास्त्रशुद्ध आहे, तो सांगितलेला जास्त आवडतो. मला हे जाणवलेलं आहे. नक्कीच. म्हणजे ज्यांना चांगले इतिहासाचे शिक्षक भेटले त्यांना खरं तर इतिहासामध्ये जास्त आवड निर्माण झालेली असावी असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या आईमुळं तुमची इतिहासातली जी आवड होती, गोडी तुमची तयार झाली. दुसरी एक गोष्ट त्याला कदाचित कारणीभूत ठरली असावी की तुम्ही ज्या भागातनं येतात त्याला सुद्धा एक खूप मोठा प्राचीन आणि सांस्कृतिक असा वारसा इतिहासातला लाभलेला आहे. आपण तेरबद्दल बोललो थोड्या वेळापूर्वी. तर तेर सारखं जे ठिकाण आहे ज्याला प्राचीन काळामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200च्या काळापर्यंतचा इतिहास, तिथले जे काही आता उत्खनन झालं आणि त्याच्यामधले काही गोष्टी देखील सापडल्या, त्याच्यावरती तुमचा फार चांगला अभ्यास आहे. आणि तिथं काय काय सापडलं, नेमकं काय आहे तेरमध्ये? खरं तर धाराशिव जिल्हा किंवा मराठवाडा महाराष्ट्राचा इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर तेरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आजचं जे तेर आहे ते जरी एखादं खेडेगाव असलं तरी 2000 वर्षापूर्वी ती जागतिक व्यापारपेठ होती. आणि त्याला तशा पद्धतीचे पुरातत्वीय उत्खननातून पुरावे मिळालेले आहेत, म्हणजे पुरातत्वीय संदर्भ मिळालेले आहेत. 1957-58ला मला वाटतं डेक्कन कॉलेजनं तिथं उत्खनन केलेलं होतं. त्याचे रिपोर्ट पब्लिक नाही आहे, पण इंडियन आर्कोलॉजीमध्ये ते काय त्यांनी दिलेले आहेत. तर त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तिथं NBP म्हणजे नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश म्हणायची जी पॉटरी आहे, ही जी उत्तर भारतामध्ये किंवा जुन्या गुप्त काळातले जे काय पॉटरीज आहेत त्या पॉटरीज तिथे मिळालेल्या आहेत. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला इसवी सन पूर्व काळापर्यंत आपला तेर हा परिसर जातो. तसंच पेरिप्लस ऑफ इथेरियन सी म्हणायचं एक पुस्तक आहे, ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तगर म्हणजे पूर्वी तेरचं नाव तगर होतं, तर त्याचे उल्लेख आहेत. म्हणजे पैठणपासून 20 दिवसाच्या अंतरावरती, 10 दिवसाच्या अंतरावरती ते तेर आहे म्हणून. तर ह्या जेव्हा आपण हे पुस्तकातून ह्याचे संदर्भ असतो तर तेरची प्राचीनता आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर तिथं ज्या वस्तू सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये रोमन मध्यकुंभ आहेत. म्हणजे रोमवरून इथं म्हणजे दारूच्या ज्या बाटल्या म्हणतो आपण, ते खापराच्या त्या ह्याच्यात यायच्या छोट्या छोट्या कुंभामध्ये यायच्या, त्या आज पण तिथं पाहायला मिळतात. तेरच्या वास्तू संग्रहालयात जे लांबतुरी अण्णाच्या नावाने आहे तिथं 25,000 वस्तू आहेत. त्यांनी डिस्प्ले ॲक्च्युली 1000च केलेले आहेत जागेच्या अभावी. या 1-2 वर्षामध्ये खूप सुंदर भव्य होणार आहे ते, आणि जगाला खूप मोठा खजिना पाहायला मिळणार आहे. आज आपण जो लिनन कपडा घालतो, स्टँडर्ड लिनन, त्या काळामध्ये तेरमध्ये लिननचा कपडा सुद्धा म्हणला जायचा. म्हणजे हे मला सांगायला आवडेल की अशा सुंदर चांगली कपड्याची जी क्वालिटी म्हटली जाते आज लिननला, तो लिनन तेरला म्हणला जायचा. त्याच प्रकारे दक्षिण भारतातून आणि तो तिथून रोमला जायचा, आणि तो तिथून बडोज मार्गे म्हणजे तिथून पैठणला, पैठणहून भोकरदनहून बडोज असा तो मार्ग होता. आणि तो बडोजवरून मग मस्कत, युरोप त्या बाजारपेठेमध्ये जायचा. म्हणजे तेरला बनलेला वस्तू जागतिक ह्याच्यावरती गेलेली आपल्याला दिसून येते. तेरचे तसे तर खूप पैलू आहेत, पण रोमन लोकांशी त्याची नाळ जुळलेली दिसते आपल्याला. तिथं सापडलेल्या वस्तू असतील. तेरमध्ये एक आरशाची मूठ आहे, ॲक्च्युली ती बाहुली आहे, तिला तगर लक्ष्मी म्हणून ती प्रसिद्ध आहे. बरं. ती हत्तीच्या दातावरती कोरलेली आहे. म्हणजे हत्तीच्या दातावरती ती कलाकृती कलाकारांनी ही केलेली आहे. तर तशाच पद्धतीची एक बाहुली रोमच्या इटलीच्या पॉम्पे म्हणायच्या शहरामध्ये सापडलेली. याच्यातून आपल्याला तिचा बाह्य जगताशी आंतरराष्ट्रीय जो व्यापार होता त्याच्यातलं तो एक दुवा आपण सांगू शकतो. त्या मूर्तीचे किंवा त्या बाहुलीचे वैशिष्ट्य असे आहेत की तिचे डोळे घारे दिसतात. म्हणजे ती एखादी रोमन मुलगी असू शकते, पण तिनं जे कपडे परिधान केलेले आहेत ते इंडियन आहेत. ती साडी घातलेली आहे, तिनं वेण्या सोडलेल्या आहेत. आणि तेरच्या प्रत्येक सापडलेल्या स्त्री मूर्तीच्या डोक्यावरती बिंदीचा दागिना आहे, जे बिंदी घातली जाते. तो मला असं वाटतं की तेरमध्ये तो सगळेजण वापरत असावे, महिला वर्ग तो बिंदीचा दागिना वापरत असतील. त्या बाहुलीमध्ये ते एक दाखवलेलं आहे. आणि तिनं ज्या पद्धतीची साडी घातलेली आहे ती तर आपली नऊवारी
आपल्या इकडे जशी महिला घालतात तशीच आहे. फक्त ती स्त्री जी आहे ना ती इंडियन नाही, ती रोमन आहे. रोमन स्त्री आहे. तिच्या त्या कलाकारांनी त्याचं जे कलाकौशल्य तिच्या डोळ्यात दाखवले काढून, की ते कलर न वापरता सुद्धा ते डोळे घारे दिसतात तिचे. ती जी बाहुली आहे ती खरं तर आरशाची मूठ आहे. तिच्या डोक्यावरती वेज आहे. ती आरसा तिथं लावण्यासाठी होती. ती मूर्ती सुरक्षिततेच्या कारणासाठी लामतुरे यांच्या वंशजाकडे आहे ती आज. भविष्यात ती म्युझियमला पाहायला मिळेल लोकांना. त्याच प्रकारे आफ्रिकन डॉल सुद्धा तिथं सापडलेली आहे. म्हणजे ही कलाकारांना ह्या व्यक्ती दिसल्याशिवाय ती कलाकृती करू शकत नाही. म्हणजे आपण असं सांगू शकतो की तेरचं जे महत्व आहे ना की तिथं रोमचे लोक यायचे, आफ्रिकन लोक यायचे, जगातील अनेक लोक तिथं आलेले आहेत. बौद्ध भिक्खूंची तिथं वस्ती होती. तिथं स्तूपांचे अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातले सुस्थितीमध्ये असणारे सर्वात प्राचीन मंदिरं हे तेरला आहेत. त्यात मग त्रिविक्रमाचं असेल, कालेश्वर मंदिर असेल, उत्तरेश्वर मंदिर असेल, याच्यावरून आपल्याला तेरचं प्राचीनत्व लक्षात येतं. त्रिविक्रमाच्या मंदिराचा तुम्ही उल्लेख केला, त्याचं काय इतिहास आहे? खरं तर हा त्रिविक्रमाचं मंदिर अभ्यासिकामध्ये बऱ्यापैकी मतांतर असतात की ते चैत्य आहे, त्याचं ते गजपृष्ठाकार असणं वगैरे. पण खरं तर तेरचं जे त्रिविक्रम मंदिर आहे ना हे त्रिविक्रमाला समर्पित आहे. त्याचा पुढचा सभामंडप आहे तो नंतर बांधलेला आहे. आणि अशीच त्रिविक्रमाची मंदिराची रचना असणारी मंदिरं दक्षिण भारतात, आंध्रात सापडलेली आहेत. आणि ती सेम त्रिविक्रमाच्या मंदिरासारखी आहेत. चेजरला म्हणायचं एक ठिकाण आहे आंध्र प्रदेश म्हणजे. त्या चेजरला या ठिकाणी त्रिविक्रमाच्या मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृती असलेलं मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे त्या मंदिरातल्या विटांचं मोजमाप आणि त्रिविक्रमाच्या विटाचं मोजमाप सेम आहे. त्यांची लांबी रुंदी सुद्धा सेम आहे. म्हणजे ते एवढं ॲक्युरेट आहे. आणखी अशा कुठल्या गोष्टी, म्हणजे आपण म्हटलं की तेरला व्यापार चालायचा, तेर हे तुम्ही जसं सांगितलं असं त्या व्यापारी मार्गावरचं ठिकाण होतं म्हणून तेरला महत्व आलं? तेरचं भौगोलिक स्थानच हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाता, उत्तर भारतातून दक्षिण भारतात जातात, तो जो मधला पट्टा आहे आपला बालाघाटाचा, हा भौगोलिक दृष्ट्या कमी पाऊस पडणारा आहे. इथं कुठे मोठी नदी नाही आहे. त्याच्यामुळे व्यापारी मार्ग तिथून जास्त डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे तुम्ही आंध्र मच्छलीपट्टम असतील, तामिळनाडूतून येणारे मार्ग असतील किंवा कोकणातून येणारे मार्ग असतील, हे मार्ग तिथून का गेलेले आहेत? तर त्याचं कारण असं आहे की तिथं खूप मोठी जंगलं नाही आहेत. त्यापरे मग हिंस्र प्राणी नाही आहेत, दरोडेखोर चोरांचं प्रमाण कमी आहे आणि पाणवठे आहेत. सातवाहन काळामध्ये ह्या बालाघाटाच्या अनेक भागामध्ये आजही सातवाहन काळात इरिगेशनचं खूप काम झालेलं आहे, जलसिंचनाचं खूप काम झालंय. असे बंधारे सुद्धा सापडलेले आहेत काही भागात. वरवंटी भाग असेल तिथला, सिद्धेश्वर वरगाव असेल, की त्या काळामध्ये ते व्यापाऱ्यांना सोयीचं व्हावं म्हणून ते व्यापारी मार्ग डेव्हलप झालेले आहेत. आणि तेरण्याचं पात्र चांगलं होतं. पुरातत्व उत्खननातून तेरमध्ये पूर आलेले म्हणजे जे पुरावे सापडले आहेत, वाळूचे सडे सापडलेले दिसतात तिथं उत्खननामध्ये. म्हणजे तेर असं पण म्हटलं जातं की 2-3दा ते पाण्याखाली गेलेला आहे आणि गेलेला आहे. तसे एव्हिडन्स आहेत. काही वेळेस तिथल्या तटबंदीला लाकडी तटबंदी होती तेरला. म्हणजे उल्लेख जे मिळतात प्रवासी जे यायचे भारतात, की तेरला लाकडी तटबंदी असलेले उल्लेख सुद्धा सापडलेले आहेत. मग हे तेरला सगळा हा दक्षिण भारतातला जो माल यायचा ना, रॉ मटेरियल, याच्यावर काम व्हायचं. तिथं कसबी लोक राहायचे. कसबी लोक म्हणजे तिथं कलाकुसर असणारे लोक, ज्यांच्याकडे गुण आहे, कसब आहे, आणि हे त्याच्यावर प्रक्रिया करून हा सगळा माल पैठण मार्गे विदेशात गेलेला दिसतो आपल्याला. तर हे तेरचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता तिथे एक सीताफळाची अत्तराची डब्बी आहे, कुपी म्हणतो आपण त्याला. शाडूमध्ये बॉल बेरिंग केलेली दिसते त्याला. म्हणजे त्यांच्याकडे यंत्रही तशा पद्धतीचे डेव्हलप झालेले असतील. तिथं बांगड्या सापडलेल्या आहेत, शंख शिंपल्याचे दागिने आहेत, कज्जल शलाक आहेत तिथं, म्हणजे डोळ्यात काजळ घालण्यासाठीच्या काड्या सापडलेल्या आहेत, आरशाच्या मुठी आहेत. लॅपिस लाजुली म्हणायचं एक खूप मौल्यवान खाडा भेटतो जो इराण, अफगाणिस्तान ह्या भागात सापडतो. तो तेरमध्ये सुद्धा सापडतो. रोमन नाणी सापडलेली आहेत, सातवाहनकालीन शिलालेख आहेत. हे सगळं ठिकाण भौगोलिक महत्व असणार आहे. त्याच्यामुळं तेरचं नदीचं पात्र तेरणाचं, त्याच्यावर हे वसलेलं गाव
तिथं असणाऱ्या लोकांच्या कलाकौशल्यामुळं तेरचं नाव जगभरात. त्याचं जर आपण पुढं गेलो तर खूप मोठे थोर संत होऊन गेलेले आहेत. संत गोरोबा काका हे तेरचेच आहेत. आणि त्यांच्या म्हणजे धार्मिक त्यांची कीर्ती मोठी होती. त्यांनी बनवलेल्या विटा तिथं बुडत नाहीत अशी एक धार्मिक मान्यता आहे. कारण त्या बनवलेल्याच तशा आहेत की तिथं त्या विटांमध्ये विटा भाजताना कच्च्या असताना त्याच्यात तांदळाचं तूस भुसकट वगैरे टाकलं जायचं आणि ते भट्टीत तापल्यानंतर वीट त्याच्यामध्ये एअर बॉल तयार व्हायचे, ती वीट तरंगली जायची. तर हे लोक मग पूर वारंवार येत असल्यामुळे ह्या लोकांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. हे जेनेटिकली सुद्धा पिढ्यानं पिढ्या त्याच्याकडे जे ज्ञान होतं त्यातून हे आपल्याला डेव्हलप झालेलं दिसतं. त्याचप्रमाणे जे राजवंश होते म्हणजे शिलाहार तर स्वतःला तगरचे आम्ही आहोत, आम्ही तगरपासून आमचं मायग्रेशन झालेलं आहे, मूळ आम्ही तगरचे आहोत असं अभिमानाने सांगायचे. शिलाहाराची एक शाखा तशी अभिमानाने सांगायची. राष्ट्रकूट आम्ही लातूरचे आहेत असं सांगायचे. म्हणजे लत्तालूर पुराधीश्वर असा स्वतःला बिरुद लावायचे. तर हा तो सगळा भाग तो अभिमानाने एखाद्या ठिकाणाचं नाव सांगतात म्हणजे त्या ठिकाणाला खूप महत्व असणार आहे. रोमन साम्राज्याच्या लोकांच्या काही खानाखुणा काही सापडतात. रोमन आज तुम्ही बघा, आज महाराष्ट्रातल्या काताळ शिल्पाचं आपण वाचतो बघतो. आताच एक खूप भारतातलं खूप मोठं जे दगडी चक्र सापडलंय आपल्याला ते सोलापूरच्या बोरामणीपाशी सापडले. 7वान मार्गावर ते हे असावं, त्याच्यावर अजून संशोधन होणं बाकीचं आहे. पण तुळजापूर तालुक्यातलं पिंपळा म्हणायचं एक गाव आहे. ते रोमन लोकांचं अस्तित्व ह्या भागात होते. तिथं एक खूण आहे त्याची. ती रोमन आडनावाची लोक राहतात तिथं. मराठी रोमन आडनाव आहे, आडनावच त्यांचं रोमन आहे. आणि हे खूप युनिक आहे. महाराष्ट्रात अशी खूप कमी आडनाव आहेत म्हणजे याचं पण कुठंतरी त्या रोमन व्यापारी मार्गाच्या अनुषंगाने त्यांची तिथे एखादी वस्ती असावी किंवा तेरला जात असताना ते त्या गावाच्या ह्याच्यातून जात असतावे, त्यांच्या त्या परिसरातून. आणि त्याला दुसरा एक दुजोरा मिळतो की धामणगाव आणि काटी याच्या मधोमधच एक व्यापारी म्हणजे जकातीचा खूप मोठा रांजण जसा की नाणी घाटाला आहे, तो आजही तिथं पाहायला मिळतो, जो सोलापूर आणि धाराशिवच्या सीमेवरती आहे. याच्यातून आपल्याला ह्या रोमन किंवा ह्या व्यापारी मार्गाचे खानाखुणा दिसून येतात. बरोबर. आपण बोलताना गोरोबा काकांचा उल्लेख निघाला तर तेरचं एक महत्त्व प्राचीन वारसा आणि हे जे सांगितलं ते आहे. दुसरं तेरचं महत्त्व संत गोरोबा काका आहेत. तर गोरोबा काका आणि एकूणच संत परंपरेचा वारसा तेरला जो लाभलेला आहे त्याबद्दल काय सांगाल? खरं तर गोरोबा काकांचं जे मूळ गाव तेर आहे आणि काकांना ही जी उपाधी होती त्यांच्या वडीलधाऱ्याच्या सोबतच त्यांच्या ज्ञानामुळं सुद्धा त्यांना ते आदर द्यायचे. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजच्या समकालीन असणारा हा संत आहे खूप मोठा. आणि गोरोबा काकांनी ह्या संतांची परीक्षा घेतलेली आहे. म्हणजे तो किती मोठा संत असेल. आणि हे संतांचं पहिलं प्रवचन कुठं झालंय तर त्रिविक्रमाच्या मंदिरात झालंय. त्रिविक्रमाच्या मंदिराच्या समोरचा जो सभामंडप आहे हा नंतरच्या काळात बांधला गेलेला आहे. आणि ह्या सभामंडपात नामदेव महाराज ताई असतील ह्या सगळ्यांचं संमेलन झालेलं आहे. आणि त्यावेळेस की गोरोबा काकांना संत गोरोबा काकांना सांगितलं की कुणाचं मडकं कच्चं आहे तुम्ही काका सांगा. म्हणजे संतांमध्ये लाभ लोभ अहंकार ह्या गोष्टी नसल्या पाहिजे. आणि तिथं त्यांनी ते सगळ्याचं परीक्षण करून नामदेव महाराजांना त्यांनी म्हणलं की बाबा हे जरा कळत. मग नामदेव महाराज नाराज होऊन गेलेले. तिथून गेल्यानंतर त्यांना ते त्यांच्या युगो हार्ड झाल्यामुळं ते गेलेले आहेत. पण त्यांना पुन्हा नंतर रिअलाईज झालं की नाही आपलं कुठंतरी चुकतं आहे. आणि त्याच नामदेव महाराजांनी गोरोबा काकांवरती चरित्र लिहिलं. म्हणजे हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. त्यांची विठ्ठल भक्ती तर इतकी ही होती की आजही तिथं सांगितलं जातं की गोरोबा काका एवढे तल्लीन पण पांडुरंगाच्या नामस्मरणात होते की त्यांचं तानं लेकरू जरी चिखल तोडवताना त्यांच्या पायाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला तरी त्यांनी त्यांचं विठ्ठल नामस्मरण चालूच होतं. म्हणजे ते एवढे तल्लीन होऊन भक्ती करायचे. सुदैवाने ते बाळानंतर जिवंती झालेला आहे. तर ह्या गोरोबा काकांच्या ह्या आध्यात्मिक चमत्काराची तिथं पिढ्यानपिढ्या चर्चा होती. तेरबद्दल बोललो आपण. तसंच आणखी एक गोष्ट मी तुमच्याबद्दल रिसर्च करतो तेव्हा वाचले की
धाराशिव जिल्ह्यातल्या एक जवळपास 750 गावांचा इतिहास जाणून घेण्याचा, संशोधन करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. प्रत्येक जसं आपण बोललो, प्रत्येक गोष्टीला काही ना काही इतिहास आहे. प्रत्येक गावाला त्याचा काहीतरी इतिहास आहे आणि तुम्ही तो प्रयत्न करतात, की प्रत्येक गावाचा इतिहास काय आहे तो शोधावा. त्यातनं काय-काय गोष्टी उलगडतील त्या बघाव्यात. तर आतापर्यंत साधारण तुम्ही 400-500 गावांचा इतिहास झाले. तुम्ही संशोधन करत आहात. त्यातली एक गोष्ट मला विचारायची अशी, की जुन्या काळामध्ये आजचं गाव आपण बघतो किंवा एक 10-20 वर्षापूर्वीचं गाव आपल्याला जी लोकं राहिली त्यांना माहिती आहे गाव कसं असतं. पण एक साधारण 1000, 1500, 2000 वर्षांपूर्वीचं गाव कसं असायचं, गावगाडा कसा असायचा? पूर्वी खरं तर का नाही, तुम्ही घ्या आता आज पण अशी गावं आहेत की तिथला इतिहास अजून पण अप्रकाशित आहे. आणि गावगाडा खूप चांगल्या पद्धतीनं लोक सांभाळायची. प्रत्येकाला काम वाटून दिलेलं असायचं. म्हणजे आज पण गावांमध्ये त्या त्या काळातली मान त्या जत्रेत यात्रेत दिसून येतात आपल्याला, त्या त्या समाजाला दिलेली. त्याचप्रकारे त्या गावाचं काही वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्यावरून त्या गावाला महत्त्व मिळालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुळजापूर जवळच असणारं कामठा म्हणायचं गाव आहे. तिथं निजामकालीन कोर्ट भरायचं बर. आणि तिथं फाशीची शिक्षा पण इमिजिएटली फर्मवली जायची, म्हणजे फरमान दिलं जायचं. तर त्या कामठा गावातल्या त्या गडीमध्ये आज पण तो वधस्तंभ आज पण अस्तित्वात आहे, की जिथं ते फाशी दिले जायचे. आणि त्याच गावामध्ये आम्हाला असं एक पुस्तक सापडलं की म्हणजे तो काळ जरी अलीकडला असला तर पोलीस पाटलांनी गावात आलेल्या गेलेल्यांची नोंद ठेवलेली आहे. म्हणजे आज बघा पेट्रोलिंग करतो आपण, पोलीस करतात रात्री किंवा आज तेवढं म्हणावं तेवढं हे नाही आहे. पण त्या काळात गावात एखादा व्यक्ती आला तर तो कुणाकडे आला, कुणासाठी आलाय, पर्पज काय, किती दिवस थांबणार आहे, ह्याची नोंद असणारं पुस्तक सुद्धा आपल्याला गावात सापडतं. आणि त्या काळातला जो समाज असायचा, म्हणजे रामोशी समाज असेल किंवा भिल्ल असतील, तर हे पत्रव्यवहारासाठी काम केलेले उल्लेख सापडतात. तशा पत्रपेट्या सुद्धा त्यांच्याकडे सापडलेल्या आहेत. म्हणजे ही लोक दळणवळणाची साधनं कमी असायची, तर ही लोक ह्या गावातलं पत्रव्यवहार करण्यासाठी दुसऱ्या गावात जायची, का ते आडमार्गी मार्गाने जावं लागायचं. हे महत्वाची कामं त्यांच्याकडून केली जायची. त्याचप्रमाणे बंजारा जो समाज आहे तो गावाच्या वेशीच्या तिथं त्यांचं तो मार्केट भरवायचा. आज ते तिथंच स्थायिक झालेले आहेत. आज कितीतरी लमान तांड्यांची गावं झालेली आहेत. ती पिढ्यानपिढ्या तिथंच येऊन थांबल्यामुळं तिथं गावं तयार झालेली आहेत. गावगाड्यामध्ये प्रत्येक समाजाला त्या त्या ह्याचा मान होता. तुम्ही जर मजर पत्र काढले, समजा एखादा न्यायनिवाडा असेल किंवा एखादी महत्त्वाची घटना झाली असेल, तर त्या मजरावरती कुंभाराचं ते मजर म्हणजे त्या गावातली एक महत्वाची घटना झाल्यानंतर एका पत्रावरती ती सगळं घेतलं जायचं, नोंद व्हायची. समजा एखादा न्यायनिवाडा आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्याचं शिक्का दिला जायचा. पाटलाचा नांगर असायचा, कुंभाराचं ते धाटपणं असायचं, ते त्यांना जे हे करायचं, म्हणजे लोहाराचं ते त्याचे जे अवजार आहेत त्याचे म्हणजे सही नसायची, त्याचे चिन्ह असायचे. बरं. ह्याच्यातून हे लक्षात येते की गावगाड्यामध्ये प्रत्येकाला मान होता. दलित समाजाचं तर गावाची जी शेतजमीन मोजण्याचं जो मुख्य काम असायचं ते करायचे. गावाची संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. आणि गावाच्या मोजणीचा वाद, जमिनीचा मोजणीचा वाद असेल तर त्याच्याशिवाय तो सुटला जात नसायचा. ही महत्व दिलेले आपल्याला ह्या गावगाड्यात दिसून येतात. जत्रेचा उल्लेख मी बोलता केला तर आता हा जो काळ असतो मार्च, एप्रिल, मे, हा साधारणपणे जत्रांचा काळ असतो. तर या जत्रा कशा सुरू झाल्यात आणि अशी कुठली गोष्ट आहे जी सगळ्या जत्रांमध्ये कॉमन आपल्याला बघायला मिळते? खरं तर ह्या यात्रा ज्या आहेत ना, ह्या आपल्या मराठी वर्षाच्या सुरुवातीला होतात. म्हणजे चैत्र आपल्या ह्याच्यात मार्च एप्रिलला सुरू होणारी, म्हणजे आपले महिने चैत्र वगैरे. तर ह्यात मुख्यतः देवांच्या जयंत्या असतात मुळात. म्हणजे आपण जसं बर्थडे सेलिब्रेट करतो आपला, तसं चैत्र महिना हा मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्यात आहे. आणि तिथून ह्या सगळ्या यात्रा सुरू होतात. आणि यात्रा सुरू होण्याचे 2-3 कारण आहेत. एक तर तो धार्मिक विधीशी निगडीत असतो, त्या देवाचा उत्सव वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, कुठं आत्मिक क्लेश पद्धतीनं केला जातो, कुठं तिथं सगळे समाजाचे लोक एकत्र येऊन तो उत्सव साजरा केला जातो. आपल्याला ह्या जत्राचं स्वरूप आज पण टिकलेलं का जाणून येतं की एक काळ असा होता की जाती व्यवस्था खूप विकोपाला गेली होती. पण ह्या यात्रातून तो जाती व्यवस्थेचा कुठंतरी ती सौम्य झाली पाहिजे
म्हणून प्रत्येक समाजाला त्यात मान दिलेला दिसतो आपल्याला. आणि याच्यातून तुम्ही बघा आपल्या लोकांची मॅच्युरिटी किंवा प्रगल्भता दिसून जी पोक्तपणा दिसून येतो आपल्याला, की त्याच्यामध्ये अगदी बहुजनातल्या 18 पगड जातीला मान दिलेले दिसून येतात. पानवटीवर रिकामे असायचे, एकत्र मिळून लोक जेवायचे, एकत्र मिळून भंडारा खायचे. तर ह्या यात्रेचं जत्रेचं स्वरूप त्याच्यातून आज पण आपल्याला टिकलेलं दिसून येतो. ज्या गावामध्ये उरूस आहेत तिथं मुस्लिम अंमल आपल्याला झालेला दिसतो, तिथून जुलूस उरूस पाहायला मिळतो. तसं यात्रेचे स्वरूप पण सगळ्या समाजाला सोबत घेऊन उत्सव केलायचा ह्याच्यातून आपल्याला दिसून येतो. आपण गावांबद्दल बोललो, जत्रांबद्दल बोललो. खरं तर प्रत्येक गावाची ओळख आहे त्या गावातलं मंदिर असतं एक, आणि तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या संशोधनामध्ये वेगवेगळ्या मंदिरांचा देखील अभ्यास केलेला आहे. तर ही जी मंदिरं आहे जी सध्या आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये अस्तित्वात आहे, जी वेगवेगळी देवस्थानं आहेत, अर्थात आपण येडेश्वरी आणि तुळजाभवानी देवस्थानाबद्दल बोलणारच आहोत, पण त्याआधी जी गावातली जी मंदिरं आहेत वेगवेगळी, तर ती आज जे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं ते कसं आलं, त्याची म्हणजे ते सुरुवातीपासून तसं होतं, त्यात काही काळानुरूप बदल होत गेले? खरं तर मंदिरांची निर्मिती आजची जी दिसते आपल्याला ते एकदम झालेली नाही आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला ती मंदिर निर्मिती झालेली दिसते. म्हणजे भारताचा जर विचार केला तर दक्षिण भारतात द्रविड शैलीची मंदिरं सापडतात आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रात वेसर शैलीचे असतील, भूमिज पद्धतीचे असतील, उत्तर भारतात नागर शैलीचे असतील. तर ह्या वेगळ्या वेगळ्या शैली आपल्याला पाहायला मिळतात. पण ह्या मंदिरांची निर्मिती जी झालेली आहे ना ती जे लेण्या म्हणजे आपण बौद्ध जैन लेण्या पाहतो ह्या लेण्यांवरून इन्स्पायर होऊन झालेली आहे. आज पण धाराशिव शहर किंवा परिसरात चमार लेणी म्हणून आहे, ती मंदिराच्या प्रथम अवस्था दाखवते आपल्याला. म्हणजे तिथं आपल्याला सेल्स दिसतात, फक्त गर्भगृह दिसतात आपल्याला. ह्या प्रथम अवस्था आपल्याला अशा दिसतात. तुम्ही दक्षिण भारतामध्ये जर गेलात तर तुम्हाला गोपूर भेटतील द्रविड शैलीच्या मंदिरामध्ये. तिथं मंदिरांचे कॉम्प्लेक्स मोठे मोठे दिसतील तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की त्या भागामध्ये मानवी जीवनातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, शाळा असेल, पाठशाळा असेल, तिथल्या सांस्कृतिक उत्सव असतील किंवा न्यायनिवाडे करण्याची जागा असेल, ह्या सगळ्या मंदिरामध्ये असायच्या. म्हणून ते मंदिरांचे कॉम्प्लेक्स खूप मोठे मोठे दिसतात. त्याचे गेटवे खूप मोठे आहेत, त्याला गोपुरम म्हणतात. तसंच तुम्ही जर महाराष्ट्रात आलात तर महाराष्ट्रात वेसर भूमिज पद्धतीची म्हणजे जमिनीतून वर आल्यासारखी मंदिरं दिसतात आपल्याला. तर ह्या मंदिराची शैली दिसते. तुम्ही उत्तर भारतात गेला तर ते शिखर नागर पद्धतीचे दिसते, तुम्ही खजुराहो असतील किंवा चंडेल स्थापत्याचं पाहिलं तर. पण ह्या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट काय आहे, गर्भगृह म्हणजे ज्या देवासाठी मंदिर आहे त्याचं गर्भगृह सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्यानंतर सभामंडप आहे, सभामंडप नंतर मुखमंडप आहे. म्हणजे आपण ज्या देवा समजा महादेवाचं मंदिर असेल तर त्याला नंदी मंडप असणार आहे त्याचं वाहन, त्याच्यानंतर मुखमंडप, सभामंडप असणार आहे. सभामंडपामध्ये रंगमंच पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजे एखाद्या कलाकाराने एखादी कला जर आत्मसात केली तर ती प्रथम देवाला अर्पण करण्याची पूर्वी पद्धत होती. आणि समजा एखाद्यानं भरतनाट्यम शिकला किंवा एखाद्यानं वीणा शिकलाय तर तो पहिल्यांदा ती देवाला अर्पण म्हणून त्या रंगमंचावर तो सादर करायचा. त्याच्यासाठी मंदिरात स्थान दिलेलं आहे. मंदिरात बघा कलाकारांना आज आपण बघतो कलाकारांना मान द्यायची ती प्राचीन पद्धत आहे. म्हणजे तो रंगमंचच कलाकारांसाठी आणि त्या सभा रंगमंचाच्या नंतर अंतराळ असायचं. म्हणजे तुम्ही मंदिरात जाताय तर तुम्ही स्वर्ग देवाला भेटायला जाताय म्हणजे स्वर्गात जाताय, स्वर्गात देव असतात. त्या पद्धतीनं ते मंदिराचं स्ट्रक्चर केलेलं आहे. पूर्वी अंतराळ ओपन असायची. सभामंडपातून गर्भगृहात जाताना अंतराळ ओपन असायचा, तुम्हाला डायरेक्ट छत दिसाय म्हणजे आकाश दिसायचं. म्हणजे ते तुम्हाला इंडिकेशन करायचं की तुम्ही स्वर्गात जाताय. आणि गर्भगृहामध्ये मग गर्भगृहात जाताना त्या गर्भगृहाच्या शाखावरती जे द्वारपाल असायचे त्या द्वारपालावरून आपल्याला हे मंदिर कुठल्या देवाला समर्पित आहे, इष्टदेवता ह्या मंदिरातली कोणते हे कळायचं. तर त्या द्वारपालाच्या हातात जर त्रिशूळ डमरू असेल तर हे शिवाचं मंदिर आहे आपण असं समजायचं. त्या द्वारपालाच्या हातात जर शंख चक्र असेल तर हे विष्णूला समर्पित आहे असं समजायचं. ते मंदिर जर दुर्गेचं असेल तर सिंह वगैरे समजायचे आपल्याला. भैरव आपल्याला आजूबाजूला दिसायचे. तर ह्या प्रत्येक मंदिराच्या जेव्हा आपण अभ्यास करतो ते इंडिव्हिज्युअली एका एका देवासाठी बांधलेली मंदिरं होती. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मुख्य 5 पंथ होते. एक होता शैव जे शिवाला इष्टदेवता मानायचे, दुसरा होता वैष्णव जो विष्णूला
इष्टदेवता मानायचा. तिसरा होता शाक्त, जो देवीला इष्टदेवता मानायचा. चौथा होता तो गणपती, म्हणजे गणपतीची आराधना करणारा. आणि पाचवा होता तो सौर्य, म्हणजे सूर्याची उपासना करणारा. पंथा म्हणजे इस्लाम पूर्व काळामध्ये पंथाच खूप वाद होते की माझा देव मोठा का तुझा देव मोठा. हे पुराणात सुद्धा ते शिवपुराणामध्ये दुसऱ्याला डॉमिनेट केलेलं दिसतं आपल्याला, विष्णू पुराणामध्ये दुसऱ्याला डॉमिनेट केलेलं दिसतं, शक्ती देवतेचं त्याच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. मग ह्या पंथातले वाद इतके विकोपाला जायचे की कत्ली व्हायच्या. खूप म्हणजे रक्तरंजित इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. हा कुठंतरी थांबावा याच्यासाठी आद्यशंकराचार्यांनी खूप याच्यावर मेहनत घेतलेली आहे. त्यांनी हिंदू धर्मातल्या ह्या संघर्षाला आळा घालण्यासाठी पंचायतन पद्धतीची मांडणी केलेली आहे. म्हणजे मुख्य इष्टदेवता मुख्य गर्भगृहात आणि बाकीच्या देवतांनाही देवकोष्ठात स्थान देऊन हा संघर्ष कुठंतरी शांत करण्यासाठी. म्हणून आपल्याला आजची जी मंदिर आहेत, एकाच मंदिरात आपल्याला शिवाचं शिवलिंग दिसतं, ब्रह्माची मूर्ती किंवा विष्णूची मूर्ती दिसते, दुर्गेची मूर्ती दिसते, गणपती असतो, सूर्याची मूर्ती दिसतात. आणि बाह्यांगावर त्याच मंदिराच्या बाह्यांगावरती त्या पौराणिक कथा, देवदेवतांच्या अवतार, सुरसुंदरी पाहायला मिळतात. मी याच्यातून हा संघर्ष कुठंतरी थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण तुमच्या पुस्तकाबद्दल बोलूया. तुम्ही येडेश्वरीवरती पुस्तक लिहिलं. येडेश्वरीचं म्हणजे अर्थातच तिथल्या त्या भागाचा जो इतिहास आहे आणि जी काही कथा आहे येडेश्वरीची त्याबद्दलही तुम्ही लिहिलं आहेत. खरं तर जी म्हणजे अनेकांनी सोशल मीडियावरही आपण बघितलेलं असेल की साधारण चैत्र महिन्यामध्ये, चैत्र पौर्णिमेला येडेश्वरीची यात्रा भरत असते आणि लाखो लोक त्या यात्रेला येतात. जवळपास 10 लाखापेक्षा जास्त भाविक त्या यात्रेला असतात. इतकी प्रचंड भक्ती, इतकी प्रचंड लोकांचं प्रेम येडेश्वरीवरती आहे. येडाई म्हणून तुम्ही त्याबद्दल लिहिलं आहे. तर एक येडेश्वरी बद्दल थोडंसं सांगाल आणि ती जी यात्रा आहे ती यात्रा इतकी का महत्त्वाची आहे, इतकं का मोठ्या प्रमाणावरती लोक तिथे येतात आणि नेमकं त्या यात्रेच्या 5 दिवसांच्या यात्रेमध्ये काय काय घडतं तिथे? खरं तर येडाई हे अनादी काळापासून पूजलेली देवता आहे. आणि येडाईचं एक खूप मोठं वैशिष्ट्य असं आहे ना की समजा तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे माहीत नाही, एखाद्या कुटुंबाला माहीत नाही आपल्या कुलदेवी हे, तर ते कुटुंब श्री येडेश्वरी देवीला, येडाईला कुलदेवी करून घेऊ शकतात. म्हणजे ती सगळ्यांना आपल्या ह्याच्यात घेणारी आहे. म्हणून तिचा जो भक्त जो परिवार आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे चैत्र पौर्णिमेला ह्या 2025च्या झालेल्या चैत्र 12-13 लाख लोक चैत्राच्या तसल्या उन्हाळ्यात चुना वेचण्यासाठी तिथं आलेले आपल्याला दिसून येतं. हे आणि ते येणं त्यांच्या घराचे ते हेच आहे. म्हणजे येडाईची चैत्र पौर्णिमा यात्रा ती मिस नाही करायची, ती आपण पूर्ण केलीच पाहिजे. असं कारणच आहे की त्या देवीनं सगळ्याला सोबत घेतलेलं आहे. असं नाही की एका विशिष्ट समाजाचीच ती देवता आहे. 18 पगड म्हणजे सर्व 18 पगड जातीची ती देवता आहे. त्याच्यामुळं येडाईला खूप महत्त्व आहे आणि ती सगळ्याला सोबत घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये उच्च नीच असा काही भाव नाही. सर्व देवीसमोर सगळे समान आपल्याला पाहायला मिळतात. आणि तो जो 5 दिवसाचं तिथं यात्रेचं स्वरूप असतं ना, ते चुना वेचण्याचं सगळ्यात महत्त्वाचं ते हे असतं. काय होतं की देवी आपल्या भक्तांना भेटायला, आपल्या भक्ताच्या सुखदुःख निवारण्याकरता मंदिरातून खाली गावात येते. म्हणजे भक्तांना भेटायला देवी मंदिरातून बाहेर येते, हीच कन्सेप्ट किती म्हणजे दैवी आहे. म्हणजे आणि तिच्या त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक तिथं थांबतात. आणि तिथला जो चुना आहे, म्हणजे खरं तर जिथं पाऊस कमी पडतो त्या भागामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असतं. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी पडतो, तिथल्या जमिनीत चुनखडी सापडते. पण चैत्र पौर्णिमेमध्ये फक्त येरमाळ्या ह्या परिसरातच तो चुनावर येतो. त्याला म्हणून धार्मिक महत्त्व जास्त आहे. आणि त्या आलेल्या चुना सगळेजण गोळा करतात आणि त्या चुन्याची भट्टी लावतात. आणि भट्टी लावतात म्हणजे तो चुनाचा रंग बनवतात आणि तो त्या मंदिराला देतात देवीच्या. म्हणजे देवीचं मंदिर पूर्ण चुन्याच्या रंगाने भरलेलं असतं, पांढऱ्या. दरवर्षी हे ते चुना हे करून ते सगळा चुना घेतला जातो आणि वर देवीचं मंदिर त्या चुन्यानं रंगवलं जातं. आणि देवी तिथं खाली येऊन आमराईमध्ये थांबते, जी पिढ्यानपिढ्या
देवी तिथं वास्तव्यात असते. प्रत्येक देवस्थानला जोडून म्हणजे भक्त आहेत, तुम्ही म्हटलं तसं खूप मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक तिथे येतात देवीच्या दर्शनाला. काही काही चांगल्या परंपरा असतात, काही वाईट असतात, काळानुरूप काही असतात ज्या नामशेष होत जातात, आणि काही ज्या असतात त्या अशा चालूच राहतात. कुठल्या अशा आहेत की ज्या म्हणजे युनिक आहेत, ज्या वेगळ्या आहेत, ज्या फक्त तिथंच तुम्हाला बघायला मिळतात? आता बघा ना, आपण तुळजापूरचं उदाहरण घेऊया. हम्म. की आज आता चैत्र महिना सुरू होतो. हम्म. दरवर्षी चैत्र महिन्याला उन्हाळ्याची सुरुवात होते. हम्म. तुळजापूरच्या देवीला शरबत दिलं जातं उन्हाळ्यामध्ये, चैत्र महिन्यात. आणि मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसापर्यंत, चैत्र महिन्यापासून ते मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसापर्यंत दुपारी 12 ते 4 देवीला हाताने पंखा घालून वारं दिलं जातं. उन्हाळा आहे. उन्हाळा आहे म्हणून, म्हणजे की देवाची काळजी सुद्धा भक्त स्वतःच्या सारखी घेतो, की बाबा आपल्या देवाला, की जो सृष्टीचा निर्माता आहे, संहार करता आहे, अशा देवाला सुद्धा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून अशी प्रथा आज सुद्धा तुळजापुरात पाहिली जाते. आणि ही किती युनिक गोष्ट आहे. म्हणजे आपण उत्तर भारतामध्ये बघतो थंडीमध्ये देवतांना स्वेटर वगैरे घालतात, पण आपल्या इकडल्या ह्या ज्या रूढी परंपरा किंवा हे पिढ्यानपिढ्या करत येणारे लोक आहेत, हे आलं पाहिजे कुठंतरी बाहेर, की आपण सुद्धा त्या गोष्टी करतो. तुळजापुराबद्दल आपण बोललो, तुळजापुरावरती पण तुमचा अभ्यास आहे, तुमचं एक पुस्तक पण तुळजाभवानीवरती येत आहे. तुळजापूरचं जे मंदिर आहे त्याचा काय इतिहास आहे? खरं तर मंदिर हे कल्याणी चालुक्य काळात बांधलं गेलेलं आहे. कल्याणी चालुक्याच्या विक्रमादित्य जो राजा होता, तो म्हणजे गोंधळ घातलेले सुद्धा त्यांनी, म्हणजे देवीचा जो गोंधळ असतो तर त्या गोंधळाला म्हणजे तशा पद्धतीचे गोंधळ घातलेले उल्लेख पुस्तकातून मिळतात आपल्याला. त्याच पद्धतीने कलचुरी काळामध्ये किंवा कदंब काळामध्ये, म्हणजे कल्याणी चालुक्य असेल, कदंब राजघराणे असेल, यांची कुलदेवता तुळजाभवानी होती. आणि तुळजापूरमध्ये हजारो वर्षापासून असणाऱ्या मूर्ती सुद्धा आहेत. आज तुळजापूरची मूर्ती आहे ती शिवकाळातली आहे. आणि ह्या मंदिरावरती फक्त अफजल खानाचंच नाही आहे, तर तुघलकांच्या काळापासून आक्रमणं झालेली आहेत. मला तर आज तुळजापूरच्या लोकांना धन्यवाद द्यावंसं वाटते, की त्यांनी पिढ्यानपिढ्या संघर्ष केला असेल, आत्मबलिदान दिले असतील, येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन ते मंदिर वाचवलेलं आहे, ते मूर्त्या वाचवलेल्या आहेत. त्याच्यामुळं आज ते मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. त्या मंदिरावरती बऱ्याचदा हे झालेलं आहे. म्हणून रावरंबा निंबाळकर जे होते, त्यांनी त्या मंदिराला कोट बांधला. पूर्वी कोट नव्हता. आज जे सरदार निंबाळकर दरवाजा आहे ना, तो रावरंबा निंबाळकर यांनी बांधलेला आहे. हे निजामाचे सरदार होते आणि त्यांनी मंदिराला कोट सुद्धा बांधलेला आहे. त्याच्या अगोदर शिवकाळामध्ये शिवछत्रपतींनी 2 दीपमाळ मंदिराला दिलेल्या नोंदी सापडतात जोशी यांच्या पुस्तकात. आणि ते 2 दीपमाळा होमकुंडाजवळ होत्या. आणि अशा दीपमाळा अर्पण करायची पद्धत तुळजापूरला खूप होते. म्हणजे आज शहाजीराजे महाद्वारपासून ते मंदिरापर्यंत शेकडो दीपमाळा असलेले उल्लेख आहेत. हे म्हणजे, आणि आजचं जे मंदिर आहे ते पुनर्बांधणी केलेलं 18व्या शतकात, म्हणजे 1720 ते 1740 ह्या काळामध्ये त्याची पुनर्बांधणी केलेली आहे. पण मूळ मंदिर हे 11व्या-12व्या शतकातलं आहे. या मंदिर परिसरात मुख्य देवता श्री तुळजाभवानी आणि तिच्या संरक्षणा किंवा तिच्या अष्टदिशेस अष्टभैरव होते. आज पण कड्याला तिच्या उजव्या बाजूला काळभैरवाचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला बाळभैरव आहे. मंदिराच्याच उतरताना डाव्या बाजूला आपल्याला टोळभैरव दिसतो. होमकुंडापाशी रक्तभैरव आहे. आणि 2 भैरव हे देवीच्या सिंहासनाच्या बाजूला होते. आज ते आपल्याला तिथं दिसत नाहीत, पण असे अष्टभैरव, तीर्थला एक नग्न भैरव आहे. म्हणजे भैरव संप्रदायाचा सुद्धा खूप मोठा पट्टा त्या भागात आपल्याला पाहायला मिळतो. त्याचंच आता एक नव्यानं संशोधन किंवा एक शिल्प उजेडात आलेलं आहे, त्याला भैरवपाद म्हणतात. भैरवाची लिंग रूपात पूजा केल्याचे काही शिल्प आपल्याला त्या परिसरात मिळतात. म्हणजे शैव आणि शाक्त संप्रदायाला समर्पित असणारे हे तुळजाभवानीचं मंदिर आहे. परिसर आणखी काय प्रथा आहे ज्या तुळजापूरच्या
तुळजाभवानी च्या मंदिरामध्ये पाळल्या जातात. म्हणजे आता काल परवा रंगपंचमी झाली, देवीला रंग लावला जातो. देवीची मूर्ती जी आहे ती चलमूर्ती आहे. तर अशा काय प्रथा आहेत ज्या अजूनही अजून एक प्रथा म्हणजे लोकांना म्हणजे देवी भक्तांना सांगायला आवडेल की आपल्याला फक्त दसऱ्यालाच बकऱ्याचं बलिदान अजाबळी म्हणतात त्याला, होमात केलेलं माहीत असतं. हम्म, पण देवी ही तामस गुणाची आहे, रजोगुण. तर जेव्हा देवी सिंहासनावरून हे केली जाते, तिची काढली जाते आणि देवी सिंहासनावर मंचकी निद्रेसाठी. मंचकी निद्रासाठी आणि सीमोल्लंघनासाठी. हम्म, तर ज्या वेळेस देवीला त्या सिंहासनावर काढलं जातं तेव्हा बकरा बळी दिला जातं. असं वर्षातून 10 बकरे बलिदान दिलं जातं. म्हणजे ही देवतेवरचं आपण हे करतोय, तिला आपण सिंहासनावर काढतोय, तिचं हे करतोय, ती शांत राहावी, तिचा विकोप आपल्यावर होऊ नये. ती उग्र देवता आहे, त्याच्यामुळे तिला शांत करण्यासाठी बकराचे 10 वेळेस बकरे कापले जातात वर्षातून. आणि त्याचा निवद ह्याला पण असतो, महिषासुराला पण. आणि त्या बकऱ्याचं रक्त लावलं जातं देवीच्या पायाला पण. आणि दसऱ्याच्या काळात म्हणजे नवमीला तर तुळजापूरमधल्या प्रत्येक घरामध्ये मटणाचा निवद दाखवलेला असतो. हे असे काय आहेत रूढी परंपरा की आपल्याला त्यातून दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातले काय दाखले इतिहासात सापडतात जे तुळजापूरशी कनेक्ट करतात? म्हणजे आपण म्हटलं तसं शैव आणि शाक्त, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा शैव आणि शाक्त या दोन्हींचाही संदर्भ आपल्या बोलण्यात आला होता. तर त्याबद्दल काय सांगा? खरं तर शिवछत्रपतींचं कुलदैवतच श्री तुळजाभवानी आहे. आणि युद्धाचे जे जयघोष केलेले आहेत, ललकाऱ्या ज्या आहेत, त्या शिवछत्रपतींनी देवीच्याच नावाने केलेल्या आहेत. हर हर महादेव आणि जय भवानी ह्या युद्ध ललकाऱ्याच याला केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे शिवछत्रपती जेव्हाही एखादी मोहीम हाती घेत तेव्हा आपल्या इष्टदेवतेला नमन करून तिचा आशीर्वाद घेऊनच त्या युद्ध मोहिमा त्या करत. त्यांची तेवढी भक्तीच देवीबद्दल होती. म्हणून त्यांनी स्वतःच देवीचं एक ठाणं प्रतापगडला सुद्धा केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तर शाक्त संप्रदायाला मानणारे होते. त्यांनी अलंकृत म्हणजे घोडे, हत्ती अलंकृत त्याच्यावर अलंकार घालून देवीला दान दिलेले दाखले सापडतात. तिथले तुळजापूरचे जे पुजारी आहेत, पाटील पुजारी कदम, त्यांच्या घरी संभाजी महाराजांची लग्नाची पत्रिका होती, जी की देवीला दाखवलेली. आज पण त्यांच्या घरात ते सांगितलं जातं की ती आम्ही पाहिली होती पत्रिका, पण ती काही काळाच्या ओघात ती गेली, लक्षात येत नाही. पण मराठेशाहीचे म्हणजे पेशव्यांपर्यंत हंबीरराव मोहिते, धनाजी जाधव, ताराबाईंचं पत्र आहे. देवीच्या झाडलोटसाठी, सफाईसाठी परंड्याच्या किल्लेदाराला पत्र आहे. हे पत्र आहे की देवीचं जे झाडलोट आहे, तिथली जी व्यवस्था आहे, त्याच्यासाठी काही गावं इनाम दिलेली आहेत त्यांनी. रातंजण असेल, शेलगाव असेल, त्या भागातली गावाची महसूल त्यांना दिलेला आहे त्यांनी. याच्यातून आपल्याला छत्रपतींच्या कुलदेवतेचे लिंक सापडते. आज पण कोल्हापूरच्या छत्रपतीचा घराण्याचा रोजचा निवद देवीला असतो, दही भाताचा निवद असतो. हे लिंकअप आपल्याला सापडतं. आणि त्याचसोबत महाराजांची कुलदेवता, स्वराज्यातले प्रत्येक सरदाराचं देवीला काही ना काय आहे. आज अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा डुल्या मारुती म्हणून भाग आहे तुळजापूरचा, तिथं यात्रेकरूंसाठी खूप सुंदर विहीर खोदलेली आहे. आपण हा परिसर बघतो की मराठ्यांची ही वीर देवता, युद्धाची देवता आहे. आणि महाराजांची कुलदेवता असल्यामुळं त्याचा ते संदर्भ सगळ्या मराठी पुस्तकातून दिसून येतो. तुळजाभवानीला येणारे जे भाविक आहेत ते काय फक्त मराठवाड्यातले किंवा महाराष्ट्रातले नाही आहे, साऊथच्या काही राज्यांमधनं सुद्धा देवीच्या दर्शनासाठी खूप लोक येत असतात, किंवा इतरही भारतातल्या इतरही राज्यातनं, परदेशातनंही कदाचित लोक येतात बरेचसे. तर जो बाकीचा जो याचा पट्टा आहे, आंध्र असेल किंवा तेलंगणा असेल, यातनं इतक्या मोठ्या प्रमाणावरती भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला येण्यामागचं काय, म्हणजे त्याचं काय कनेक्शन आहे? हे खूप महत्त्वाचा विचारलं मला, की एकतर कसं आहे, खंडोबा असेल किंवा तुळजाभवानी असेल, ही मुळात
त्या भागातलीच देवता आहे. हम्म. म्हणजे दक्षिणेची लोकांची जी देवता आहेत ना ती ही देवता आहेत. हम्म. आणि चालुक्यांचे तर हे कुलदेवत होते, कदंबाचं कुलदैवत होतं. हम्म. तुम्ही आज गोवा ह्या भागात दक्षिण भारतात फिरत असाल तर तुम्हाला महिषासूर मर्दिनीच्या अनेक शिल्प भेटतील. हम्म. आणि हे पिढ्यानपिढ्या तिकडून येतात लोक, आणि मूळ देवताच त्यांची ही आहे. म्हणजे आपण म्हणत नाही की आपलं कुलदैवत इथं नाही तिथं आहे. ते कुलदैवत असणं म्हणजे तुमचं जेनेटिक पहिल्यापासून तिथं पिढ्यानपिढ्या तुम्ही येता. आज पण तुळजापूरच्या पुजाऱ्यांकडे बाड आहेत, तुमच्या वंशावळी तिथं सापडतात. हम्म. त्यांच्याकडे असणाऱ्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या लोकांनी तिथं नाव नोंदवून ठेवलेले आहेत. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला अनेक वंशजाची नावं कळालेली आहेत. एका बाडमध्ये तर यशवंतराव चव्हाणांची सही आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. म्हणजे हे असं युनिक आहे. ते दक्षिण भारतातून तुळजापूरला येण्याचं प्रमाण याचं कारण आहे की मुळच तुळजाभवानी ही दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आलेली दिसते. कोत्रावई म्हणायची एक देवी आहे जी युद्ध देवता आहे. तिचं वाहन हरिण होतं, आता ते सिंह आहे. त्याच पद्धतीनं तिला नरबळी दिला जायचा पूर्वी. त्याच पद्धतीनं तुळजापूरची उपासना केली जायची. युद्धामध्ये विजय मिळावा म्हणून तुळजाभवानीची पूजा करायची होती. म्हणजे ही वीरांची देवता आहे आणि ही दक्षिण भारतातून आल्याला दिसतं. कारण ह्याचं कारण आहे की ही कदंबांची, ही चालुक्यांची देवता आहे. तिथून कल्याणी चालुक्याचं राज्य खूप जवळ होतं. तुळजाभवानीच्या मूर्तीबद्दल पण आपण काही सांगत होतो. आजची जी मूर्ती आहे ती शिवकाळातली मूर्ती आहे. तिच्या हातामध्ये जे काय हत्यार आयुध आहेत, तिच्या उजव्या खालील हातामध्ये तिच्या एक इराणी खंजीर आहे, खट्यार. ही वेपनच इराणी लोकांबरोबर त्यांच्यासोबत आणलेला आहे. अशाच एका हत्यारांनी शिवछत्रपतींनी अफजल खानाचा वध केलेला आहे. म्हणजे त्या मूर्तीच्या त्या ढबवरून, तिच्या शैलीवरून आपल्याला तिचा काळ कळतो. पण 1000 वर्षांपूर्वीची पण मूर्ती तुळजापूरला आहे. ती रामवरदायिनी म्हणून पूजली जाते. आणि तशीच हुबेहूब मूर्ती आपल्याला बसव कल्याणच्या किल्ल्यापाशी सापडलेली आहे. म्हणजे कल्याणी चालुक्याची लिंक आपल्याला इथं सापडते. म्हणजे रामवरदायिनीची जी मूर्ती आहे सेम मूर्ती आपल्याला बसव कल्याण परिसरात पाहायला मिळते. म्हणजे याच्यातून आपण सांगू शकतो की ही मूर्तीशास्त्राच्या अनुषंगाने ही दक्षिण भारतातून आपल्या महाराष्ट्रात स्थिरावलेली देवता आहे. तुम्ही देवीच्या मूर्तीचं खूप बारकाईने निरीक्षण केलं तर तिच्या मुकुटावरती शिवलिंग आहे. म्हणजे शिवाला इथं स्थान दिलेलं दिसून येतं. तिच्या खांद्यावरती युद्धाचे सगळे पोशाख आहेत, कवच आहेत, चिलकत आहेत, जी ती युद्धाच्या आवेशात उभारलेली आहे. तिचा चेहरा सौम्य नाही आहे, तो उग्र आहे. आणि त्या मूर्तीचे आज पण अभिषेक पूजेच्या वेळी पुजारी त्या मूर्तीच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टीचं अंकन भाविकांना सांगतात. खाली मार्कंड ऋषी आहेत असं कुठल्या मंदिरात होत नाही. रोज म्हणजे जे आलेत त्यांना सांगतात की देवीच्या इकडं चंद्र, इकडं सूर्य आहे, खाली महिषासूर आहे, मार्कंड ऋषी आहे, तिचं वाहन सिंह आहे. अनुभूती म्हणायची, ज्या अनुभूतीसाठी तिच्या रक्षणासाठी देवी आली, ती अनुभूती भक्त दाखवला जातो. तुझी लक्षणं सांगतात. वैशिष्ट्य आपण सांगितलं की जो बाजूचा जो पट्टा आहे आंध्र आणि साऊथ मधल्या राज्यांचा, तो देवीच्या दर्शनासाठी येणारे त्यांची ती जी आहे ती संख्या मोठी आहे. शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये सुद्धा जी दक्षिणातली जी काही राज्य आहे त्याचं एक महत्त्व आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? इतिहासातल्या ज्या नोंदी आहेत, तुम्ही तुमच्या अभ्यासातून ज्या आल्या आहेत, खूप गाजलेली मोहीम त्यांची दक्षिण दिग्विजय आहे. दक्षिण दिग्विजय करताना शिवछत्रपतींना ज्या ठिकाणी मंदिरांचा विध्वंस केलेला दिसला, ज्या ठिकाणी मंदिरं पाडलेली होती, त्या ठिकाणी शिवछत्रपतींनी ती मंदिरं उभा केलेली आहेत. त्याच्यामध्ये श्रीशैलमचं मंदिर असेल, तिथले गोपूर पडलेले होते, ते महाराजांनी गोपूर बांधले. तिथल्या साधू पुरुषांसाठी गुहा खोदल्यात श्रीशैलमला, घाट बांधलेले आहेत. एवढ्या गोष्टी शिवछत्रपतींनी श्रीशैलमला केलेल्या आहेत. म्हणून तिथं शिवस्मारक महाराजांचं केलेलं आज पाहायला मिळतं. आणि त्याच श्रीशैलमच्या त्याच गोपूरमध्ये शिवछत्रपतींचं शिल्प पाहायला मिळतं, जे की श्रीशैलमची महादेवाची पूजा करताना दाखवलेलं आहे. आणि श्रीशैलमच्या आरतीमध्ये
शिवछत्रपतींचा उल्लेख येतोय हम्म. त्या कन्नड आरतीमध्ये. म्हणजे त्यांना एवढं दैवत्व दिलेलं आहे. तसंच अरुणाचल म्हणायचं एक मंदिर होतं अरुणाचल. हम्म. तिथला दीपोत्सव बंद पडला होता, त्या मंदिराची विटंबना झाली होती. हम्म. तर महाराजांनी ते मंदिर पुन्हा व्यवस्थित गाईच्या दुधाने धुवून घेतलं आणि तो दीपोत्सव सुरू केला आणि तो आज तागायत चालू आहे. बरं. अशी अनेक मंदिरं आहेत. तिरुमलवाडीचं एक मंदिर आहे, महाराज 28 दिवस त्या मंदिरात राहिले. म्हणजे जेव्हा तुम्ही शिवछत्रपतीच्या भावविश्वाचा अभ्यास करता हम्म. तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी हे किती भारावून गेलेले होते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. प्रतापगडाचं युद्ध झालं, अफजल खानाचा वध केला, महाराज तिथून गेले, त्यांनी पन्हाळगडपर्यंत मुलूक काबीज केलाय. ते पन्हाळगडावर सिद्धीच्या वेढ्यात अडकले, महाराज त्या सिद्धीच्या वेढ्यातून सुटले. हम्म. त्यांनी विशालगडाकडे जाताना स्वतः युद्ध केलेलं आहे हम्म. आणि ते विशालगडातून उतरून राजगडकडे गेले, रायगड राजगडकडे. ह्या सगळ्या गोष्टीला आऊसाहेबांचे दर्शन घेऊन त्यांनी अफजल खानाचा वध करून हे तिथपर्यंत जायला 17 महिने गेले. 17 महिने तो व्यक्ती त्याच्या घरापासून दूर होता. हम्म. म्हणजे विचार करा, दक्षिण दिग्विजयमध्ये सुद्धा तो 1.5-2 वर्ष बाहेर होता. बरं. आग्र्याच्या मोहिमेमध्ये 3 महिने तो घरापासून दूर होता. म्हणजे ह्या व्यक्तीला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वतःच्या घराला सुद्धा हवा तेवढा वेळ देता आलेला नाही. म्हणजे ते कशासाठी, तर महाराष्ट्राची एक चांगली एक आपली मराठी सत्ता स्थापन व्हावी. ह्या दक्षिण भारतात आपल्याला म्हणून तर शिवछत्रपतींचे अनेक शिल्प त्या लोकांनी कोरून ठेवले. दक्षिण भारतामध्ये शहाजीराजांना पाठवलं होतं. दक्षिण भारतात त्यांनी काय केलं की आदिलशहाचे असे फरमान होते की दक्षिण भारत जिंका, कर्नाटक जिंका, तमिळनाडू जिंका, तिथले राजे संपवून टाका. पण शहाजीराजांनी ते राजे संपवले नाहीत. त्यांना हरवलं, पण त्यांचा अपमान होऊ दिला नाही, त्यांना देशोधडीला लावलं नाही. म्हणून ते तिकडले राजे महाराजांना खूप मान द्यायचे. त्यांचा स्वतःचा दरबार भरला जायचा आणि त्यांनी तिथल्या जमा केलेल्या साऱ्यावर आदिलशाही चालायची. म्हणजे शहाजीराजांनी जमा केलेल्या महसूलवर आदिलशाही चालायची. म्हणजे शहाजीराजांचं किती मोठं काम होतं. अफजल खानाचं एक पत्र आहे आदिलशहाला की शहाजीराजे ह्या नायकांना, म्हणजे ते जे नायक राजे होते, ह्यांना तलवारी आणि तोफा पुरवतात आपल्या विरुद्ध, म्हणून त्यांना ते अटक सुद्धा केली होती. एवढा खूप मोठं काम शहाजीराजांनी दक्षिण भारतात केलं होतं. म्हणून राजाराम महाराजाच्या पडत्या काळामध्ये त्यांच्या मागे मुघल लागलेले असताना चन्नम्मा राणीनं त्यांना वाचवलेलं आहे. शिमोगा ठिकाणी आम्ही गेलो होतो, तर त्यांना शेल्टर दिलं. पर्यायी मुघलांची फौज आली, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, पण त्यांनी शिवछत्रपतीच्या ह्या मुलाला वाचवलं आणि तमिळनाडूवरून धाव दिला. हे सगळ्या शहाजीराजांचे, शिवछत्रपतींचे ते त्या दक्षिण भारतावर असणारे उपकार आहेत. मराठवाड्यासारखा जो भाग आहे तिथं कशा प्रकारे महाराजांच्या इतिहासाची काय पाऊलखुणा आढळतात आपल्याला? शिवछत्रपतींचं धोरण काय होतं की मनुष्यहानी आपली कमी झाली पाहिजे, म्हणून त्यांनी सह्याद्रीच्या बेला प्रदेशाला स्वतःची, म्हणून तर आज युनेस्कोनं मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणून जागतिक वारसा स्थळ घोषित केलं. त्यांनी त्या भागाचा खूप चांगला अभ्यास करून शत्रूला नामोहरण केलेला आहे. त्यांनी दुर्गांमध्ये स्थापत्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, गोमुख पद्धतीचे दरवाजे असतील, त्या डोंगराचे उतार असतील, पठार असतील, त्यांचं जल नियोजन असेल, खूप चांगल्या पद्धतीने केलेलं. तुम्ही रायगडवर गेलात तर त्यांनी पर्जन्य मापन यंत्र तयार केलेलं आहे. म्हणजे रायगडावर किती पाऊस पडतो असं त्याचं मापन त्यांनी करायचे आणि वर्षभर पाणी कसं वापरलं जायचं हे त्यांनी पाहिलेलं आहे. पण मराठवाड्याच्या भागामध्ये त्यांना अभ्यास होता. ही भुईकटवरची ही आहेत आणि याला आदिलशाही जवळ आहे. संभाजी महाराजांच्या काळामध्ये परंडा, नळदुर्ग ह्या किल्ल्यावर अटॅक झालेले, हल्ले झालेले खूप उदाहरणं सापडतात. शिवछत्रपतींनी तिथ्या भागामध्ये लगेच मिलिटरीचं ॲक्शन घेतलेली नाही, कारण काळ असा होता की आधी सह्याद्री मजबूत करायचा आणि 1720 मध्ये हा सगळा परिसर आपल्या मराठ्यांच्या ताब्यात होता. कारण शाहू महाराजांची 1720ची सनद आपल्याला धाराशिवमध्ये सापडते. काय त्यामध्ये असा उल्लेख आहे की हे राज्य स्वराज्याचं आहे आणि इथं जे मोकासदार आहेत, तुम्ही पूर्वी
सुलतानाचे मोकासदार होतात, आता तुम्ही हिंदवी स्वराज्याचे मोकासदार आहात, म्हणून टू बी कंटिन्यू आहात तुम्ही आता. बर म्हणजे 1720ला बऱ्यापैकी हे राज्य आपल्याला. पण महाराजांकडं ह्या सगळ्या भागाची नकाशे होती, म्हणून त्यांनी दौलताबाद बद्दल सुद्धा एक नोट करून ठेवलेली आहे की दौलताबाद खूप चांगला किल्ला आहे, पण उंचीने बारका आहे, त्याला चोर वाट नाही. म्हणजे महाराजांना महाराज दौलताबादला गेलेले होते. पाहायला आहे, त्यांनी लांबून पाहायला त्यांनी हा. दौलताबादची त्यांच्याकडं इन्फॉर्मेशन होती. हम्म. आणि मंदिराच्या अनुषंगानं त्या भागातल्या लोकांच्या अडीअडचणी असतील ह्या महाराजांपर्यंत येत होत्या. हम्म. म्हणून तर त्यांनी दक्षिण भारतात जाताना मियाना बंधूचा बंदोबस्त केलेला पाहायला मिळतो, हम्म. जे की लोकांना त्रास द्यायचे. शिवछत्रपतींचं लक्ष महाराष्ट्रावर होतं. त्यात आणखी एक तुम्ही उल्लेख केलाय की देऊळ कवायत कायद्याच्या अनुषंगाने जे आहे तो तेव्हा नंतरच्या काळामध्ये कारभार चालायचा आणि आजतागायत तो सुरू आहे. तर तो कायदा काय आणि नेमकं कसं देऊळ कारभार तो आहे ते त्याचा कायदा करण्यामागं काय आहे की तुळजापूर हे प्राचीन काळापासून खूप मोठं धार्मिक केंद्र होतं. आपल्याला महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, पण ते मूळ पीठ होतं. मूळ पीठ म्हणजे तिथं त्या धर्माचा किंवा त्या पंथाचं मूळ ठिकाण होतं ते शाख संपत. आणि असे काही नोंदी सापडतात. मिळोस टेलर म्हणून एक खूप मोठा व्यक्ती, जे धाराशिवचे 1857ला कलेक्टर होते आणि सोलापूरचे कमिशनर होते, ते तुळजापूरला 1 वर्ष राहिलेले आहेत. तर त्यांनी तिथं असताना तारामण्याची कादंबरी लिहिलेली आहे, जी एका तारामण्याच्या मुलीच्या आयुष्यावर आहे. तर त्यांनी तिथं नोट डाऊन केले की तुळजापूरला वाराणसीहून संस्कृत शिकायला पोरं येत होते. म्हणजे विचार करा, वाराणसी हे संस्कृतचं माहेरघर समजलं जातं. वाराणसीहून तुळजापूरला जर संस्कृत शिकायला येत असतील तर तुळजापूरचं धार्मिक महत्व किती असेल. म्हणून त्या भागात आज सुद्धा प्रयाग आडनाव असणारी लोक आहेत, जी की ते प्रयागून आलेले आहेत. बर. तर ह्याला हे महत्व जे होतं ना, तर त्या महत्वामुळं तिथं हेवे दावे, मंदिराच्या पूजे अर्चेवरून हेवे दावे खूप वाढायला लागले. जेव्हा हा भाग आता निजाम खूप, मला तर वाटतं निजाम अशा भागाचा शासक बनला होता की ज्या भागामध्ये प्राचीन राजसत्ताच्या ठिकाण होती, म्हणजे तेर सातवानांचं, पैठण सातवानांचं, यादवांचं हे असेल देवगिरी, पुन्हा रायचूर, गुलबर्गा, इकडं बसव कल्याण, हे सगळं चालुक्यांचं, हे कदंब, ह्या विजयनगर साम्राज्य यांच्यात मोडत होता. तर एवढ्या सगळ्या वैभवशाली साम्राज्याचा शासक निजाम झाला होता. ते देऊळ ते कायदा करायचं काय होते की पुजाऱ्यांमध्ये गटतट पडले होते. देवीच्या वेगळ्या वेगळ्या सेवेसाठी त्यांच्यात बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. मग ह्याच्यासाठी ते निजामाकडे गेलेले होते. तर निजामाचं पहिल्यांदा असं उत्तर होतं की मी मुस्लिम आहे, देवता हिंदू आहे, माझ्या हातून कमी जास्त काय तर होईल, की तुम्ही व्यवस्थित सांभाळ. त्याच्यानंतर अजून दंगाधोप जास्त झालेला आहे तिथं. त्याच्यामुळं मग कुठंतरी आता ह्याच्यावर एक निरीक्षक नेमून हे सगळं व्यवस्थित. आणि आज सुद्धा पुजारी म्हणतात की देऊळ कवायत कायदा खूप चांगला आहे. मग त्याच्यात पुजाऱ्यांनी जरी शिस्तभंग केला तर त्याला मंदिरात यायची परवानगी नाही आहे. तर ते पूजा कशा केल्या जायच्या, मग जिल्हाधिकारी त्या मंदिराचा अध्यक्ष असतो. आज पण महाराष्ट्रात फक्त याच ठिकाणी जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. आणि ते सगळं धार्मिक जो वर्षभराचा दैनंदिन कार्यक्रम असतो तो जिल्हाधिकारी एकदम व्यवस्थित पद्धतीने पार पाडले जातात. मग त्याच्यात ती दैनंदिन आहे, चैत्र महिन्यात काय केलं पाहिजे, कुठल्या पुजाऱ्याचा काय मान आहे, 16 आणि पुजाऱ्यांनी काय करायचं, माळीकर पुजाऱ्यांनी काय करायचं, अभिषेक कसे करून घ्यायचे, उपाध्यायांनी काय करायचं, हे कायदाच आहे. ते कायद्याच आहे. म्हणजे कुणी काय करायचं हे तो कायदाच आहे. आणि ह्या कायद्याप्रमाणेच सगळं रिटर्न डॉक्युमेंट आहे आणि ते आज पण पाळलं जातं. याचा जो उल्लेख आला मध्यंतरी, आपण जे ग्रामदेवतेचा एक उल्लेख आपल्याकडनं राहिला, तो जी गावं आहेत त्या गावांची दैवत, मग आपण अशी खूप आता मसोबा, मुंजा, ही अशी नावं आहेत की जी गावामध्ये जी लोक वाढली राहिली त्यांनाच माहिती असं. ही देवता कशी आहेत, ही नावं कशी आलीत, आणि तुम्ही जे बाकीच्या नवस केलेल्या नावांचा जो संदर्भ आहे त्यातली आणखी कुठली नावं आहेत अशी? हो ना, आता बघा, मसोबा तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांमध्ये मसोबा पूजला जातो. खरं तर ही शेतांची रक्षा करणारा देव मानला जातो, त्याला कोंबड्या वगैरे कापलं जातं. आणि आपल्या गुराढोरांची, शेतांची, आपल्या परिसराचे रक्षण करणारी देवता म्हणून मसोबाला पूजलं जातो.
तांदळा रूपात तो दगड असतो, त्याला शेंदूर वगैरे लावला जातो, पण अनादी काळापासून लोक त्याला पुजतात. आता लेकरांचा खोकला जावा म्हणून भूम तालुक्यात एक गाव आहे, परंड्याच्या जवळ आहे ते गाव, खोकलाई देवीचा उल्लेख करतो तिथं, म्हणजे खोकला जातो त्या देवीला पूजल्यानंतर, अशी धारणा आहे. अजून बऱ्याच देवी अशा आहेत की पूर्वीच्या काळी अंगाला फोड आल्यानंतर शीतला देवीला पूजलं जायचं. त्याच पद्धतीने आपल्या इकडं हिरवळीला पूजतात देवाच्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी. मान अवघडल्यानंतर सुद्धा देवीची पूजा करणारी देवी आहे. म्हणजे याच्यातून सांगायचं तात्पर्य काय की आपल्या लोकांना जे जे आपल्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत त्या देवाच्या माध्यमातून त्यांनी त्याला काय म्हणतात, त्याचे विष घेण्यासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी केलेले आहेत. कारण त्यावेळी औषध किंवा मेडिकल तेवढं प्रगत नव्हतं, त्या ह्याच्यातून ते आपल्याला झालेले दिसतात. पण अशा पण काही गोष्टी आहेत की ज्याचे संदर्भ, म्हणजे आता ब्रिटिशांचं राज्य होतं, तर ब्रिटिश काळामधले काही संदर्भ आढळतात का? म्हणजे तेव्हा एक उल्लेख जो आहे याच्या पियरमाळ्याच्या तिथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठीचा काही उल्लेख आहे, किंवा आणखी हिंगळजवाडीचा एक उल्लेख आहे. तर हे ब्रिटिश काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा टिकवल्या गेल्यात, किंवा त्यांचा ब्रिटिश जे काही राज्यकर्ते होते त्यांचा मंदिर आराधना पूजा याच्याबद्दलचं त्यांचं कसं हे होतं? ब्रिटिशांनी सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं तर डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं करून ठेवलेलं आहे. त्या भागातलं गॅझेटच्या अनुषंगानं, म्हणजे ब्रिटिश अधिकारी एक तर बाहेरून यायचे, त्यांना इथली भूमी कशी आहे, इथले सण कसे आहेत हे माहीत होण्यासाठी ते गॅझेट काढले जायचे. आणि ते स्वतः जिज्ञासू असल्यामुळं त्यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. येरमाळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, श्रीरामाचं मंदिर आहे. तर त्या लोकांनी ब्रिटिश म्हणजे लंडनमधून ते पत्रे आणून त्या मंदिरावरती टाकलेले आहेत. म्हणजे आज पण ते तिथं असणारे जे कुटुंबीय आहेत त्याची नोंद सांगतात की आम्ही हे लंडनहून पत्रे आणले होते, आरोग्याची रेल्वे होते, ती एडशीला थांबली रेल्वे, तिथून ते असं आपल्याला ह्या भागात दिसतंय. फिलिप मेडोज टेलर असेल, म्हणजे मेडोज टेलर आज धाराशिव काडगाव म्हणून तुळजापूर तालुक्यात गाव आहे, त्या काडगावच्या रस्त्याला टेलर नगर म्हणायचं एक गाव आहे. टेलर नगर म्हणजे त्या तत्कालीन इंदिरा गांधी त्या भागात आल्यानंतर त्या सुद्धा आश्चर्यचकित झालते की टेलर नगर कसं काय. तर ते फिलिप मेडोज टेलर तिथं थांबायचे. महसूल जमीन मोजणीचं त्यांचं काम होतं. सोलापूर हैदराबाद रस्ता त्यांनीच बांधलेला आहे. त्यांनी नळदुर्ग आणि तुळजापूर रस्ता त्यांनी बांधलेला आहे. त्यावेळी त्यांनी वडाची झाडं लावलेली आहेत तिथं. तर त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावानं त्या गावाला आज पण टेलर नगर नाव आहे. आणि हे खूप युनिक आहे. आणि तशाच पद्धतीचा भारताचा पहिला सर्वेक्षण अधिकारी होता कुलीन मॅकेन्झी म्हणून. त्यानं घाटशीळ, जे तुळजापूरमधलं घाटशीळ मंदिर आहे त्याचं खूप सुंदर चित्र काढलेलं आहे. आणि त्याच प्रमाणे नळदुर्गचं सुद्धा त्याचं तैलचित्र खूप सुंदर आहे. आपण ते नेटवर पाहू शकतो. म्हणजे असं ह्या ब्रिटिशांचं सुद्धा योगदान आपल्याला लाभलेलं आहे. आपण हे सगळं जे काही बोलतोय तर हे धाराशिव जिल्ह्याबद्दल बोलतोय. धाराशिव जिल्हा त्याची जी काही पुरातन ओळख आहे धारासूर मर्दिनीच्या नावावरनं येते. इतिहासात पण त्याचं नाव धाराशिव असल्याचे उल्लेख होते. नंतर त्याचं नाव उस्मानाबाद झालं आणि पुन्हा आता धाराशिव त्याचं नाव झालं. दोन गोष्टी, एक तर त्याचं पहिलं नाव जे होतं ते धाराशिव होतं, त्याचे इतिहासातले संदर्भ काय काय आहेत, उल्लेख काय आहेत, बऱ्याच जणांना ते माहिती असेल. पुन्हा एकदा ते तुम्ही सांगितले तर आवडेल. आणि दुसरी गोष्ट की ते नाव जे बदललं उस्मानाबाद ते कुठल्या काळात बदललं, ते कोणी बदललं, कसं बदललं? खरं तर धाराशिवचे उल्लेख अगदी 800-900 वर्षापासून सापडतात आपल्याला. तसेच गावाचे जे जुने कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये कसबे धाराशिवचा उल्लेख सापडतो आपल्याला. म्हणजे काही जणांचे काही लोक मिलिटरीमध्ये होते, मराठा लाईफ एंट्रीमध्ये, त्यांचे डिस्चार्ज लेटर आहेत काही, त्याच्यावरती सुद्धा कसबे धाराशिवचा उल्लेख मिळतो. म्हणजे धाराशिव हे छोटंसं गाव होतं. जिल्हा हा नळदुर्ग होता. ऍटली 1910-5 पर्यंत तो जिल्हाच होता. आणि परंडा पण जिल्हा होता. 2 जिल्हे होते. खरं तर आदिलशहानी हा जिल्हा वाटून घेतलेला होता निजामशाहनं. परंडा हा मुघलांकडे निजामकडे होता आणि नळदुर्ग हा यांच्याकडे होता आदिलशहाकडे. पण हा खूप नंतरचा भाग की निजाम काळामध्ये
जिल्ह्याचं हेडक्वार्टर हे नळदुर्ग होतं. म्हणून नळदुर्गच्या किल्ल्यात कोर्ट पण भरलं जायचं. म्हणजे तिथं जेलची व्यवस्था पण होती. पण 7व्या निजामाच्या काळात काय झालं की ब्रिटिशांचा जोर वाढत चालला होता आणि तुळजापूरच्या जवळ आळणी, येडशी हे भाग ब्रिटिशांच्या म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत होते. म्हणजे निजामाला असं वाटायचं की हे धाराशिव पर्यंत येतात काय की, तुळजापूर पर्यंत येतात काय की, म्हणून त्यांनी ते जिल्ह्याचं ठिकाणच धाराशिवला केलं. म्हणजे जिल्हाच ट्रान्सफर केला धाराशिवला. म्हणजे धाराशिव हे गाव होतं छोटं आणि त्या गावालाच जिल्हा घोषित केला. म्हणजे ते टेरिटरी आपली तिथं जिल्हा असला म्हणजे ते येणार नाही. मग त्यांनी तिथं केल्यामुळं त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांनी केलंय, ज्यांनी केलंय म्हणून त्या गावाचं नाव उस्मानाबाद केलेलं आहे. 1911ला ही घटना घडलेली आहे आणि ती तशीच होती. लोकांचं ग्रामीण भागातले लोक धाराशिवलाच म्हणायचे. म्हणजे याच्यात काय हे नव्हतं. मग निजामाने त्याचे 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळं धाराशिव शहरात बाग स्थापन केली होती, मटन मार्केट काढलं होतं, गावामध्ये टाउन हॉल बांधला होता त्यांना धाराशिवमध्ये. म्हणजे त्यावेळेस गोष्टी केलेल्या होत्या. पण रजाकाराच्या अत्याचारामुळे लोकांचं खूप राग पण तशा पद्धतीने हे आपल्याला. आणि धाराशिवच्या जवळच असणारी जी लेणी आहे ती धाराशिव नावानं ओळखली जाते. खूप सुंदर लेणी 7व्या शतकात निर्माण झालेली लेणी आहे. त्या लेणीमध्ये म्हणजे व्यापारी मार्गावर असणारी ही लेणी आहे. अशाच 2 लेणी धाराशिव मध्ये आहेत पण लोकांना माहित नाही. एकीचं नाव चमार लेणी आहे, ती हिंदू लेणी आहे. त्याच्यामध्ये शिवलिंग आहे, गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. ती आजच्या वैराग रोड म्हणजे धाराशिव पासून दक्षिणेला जाताना ती म्हणजे दर्ग्याच्या मागे म्हणजे हजरत खाजा शमशुद्दीनचा दर्ग्याच्या मागे ती लेणी आहे. तिथं दुर्गा लेणी आणि शैव लेणी अशा 2 लेणी होत्या. आणि दुसरी लाचुंदा लेणी आहे जिथं पण शिवाच्याच म्हणजे शिवलिंग वगैरे ठेवलेले आहेत. पण ह्या दोन्ही प्रॉपर नाही आहेत. म्हणजे त्याच्यात दगडाचं ठिसूळ किंवा वालुकाश्म दगड असल्यामुळे त्या मिळालेल्या आहेत. तशी धाराशिव लेणी सुस्थितीमध्ये आहे. त्याच्यातलं पण 7व्या क्रमांकाची लेणी ही हिंदू लेणी आहे. त्याच्यावरती श्रीकृष्णाच्या आयुष्यावर ते म्हणजे त्याचे जे प्रसंग आहेत, त्यांना लोणी चोरतोय, तो हत्तीशी झुंज देतोय, हे सगळे शिल्प त्याच्यावरती आहेत. पार्श्वनाथाची खूप सुंदर मूर्ती धाराशिव लेणीमध्ये आहे आणि तिथलं जलनियोजन बघण्यासारखं आहे. तिथं व्यापाऱ्यांना माल ठेवण्यासाठी बाल्कनीज केलेल्या आहेत. म्हणजे त्या आज पण पाहायला मिळतात. आणि ह्या वाटसरूंना पाणी देण्यासाठी त्यावेळी तिथं महिला असायच्या. म्हणजे व्यापाऱ्यांनी जाता जाता आपल्या लेण्याला मुक्काम करावा आणि आपल्या लेण्याला दान धर्म करून लेण्याची व्यवस्था राखण्यात त्याची मदत व्हावी म्हणून आणि ते व्यापारी आपल्याकडे आकृष्ट व्हावे म्हणून तिथं रिसेप्शन जी मुली ठेवतो आपण तशा पाणी देण्यासाठी मुली ठेवलेल्या उल्लेख सापडतात आपल्याला. असा सुंदर परिसर धाराशिवचा आणि त्या अनुषंगानं आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय. शेवटचे 2 प्रश्न आपण विचारणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न असा की तुम्ही तुमचं इतिहास आणि पुरातत्व मध्ये तुम्ही MA केलेलं आहे त्या विषयामध्ये आणि तुमची आवड आहे. इतिहास संशोधन हा रटाळ वाटणारा विषय म्हणजे काही जणांना रटाळ वाटू शकतो. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय, तुम्ही ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी सांगताय तर तो तितकाच रंजक विषय सुद्धा आहे. त्यातलं जे काम जे चालतं, जे म्हणजे संशोधनाचं काम असेल, रिसर्च असेल किंवा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं काम, हे कसं आहे? म्हणजे इंटरेस्टिंग आहे, वेळ खाऊ असतं. म्हणजे ते नेमकं कसं एखाद्या ठिकाणचं जर आपण समजा तेरचं उदाहरण घेतलं तर तिथं उत्खनन करतात म्हणजे नेमकं काय करतात, ती साईट कशी ठरवली जाते आणि ती प्रोसेस कशी असते? थोडक्यात आणि सोप्या भाषेत जर एखाद्या. हो, मी तर असं सांगेन की सगळ्या म्हणजे जे हे पॉडकास्ट बघतील त्यांना मला असं सांगायचं की जर वेळ असेल ना सगळ्यांनी पुरातत्वाला ॲडमिशन घ्यावा, पुरातत्व विषय शिकावा. कारण पुरातत्व हा असा विषय आहे की तुम्हाला जातीबंधनातून मुक्त करेल, जातीतले तंटे निर्माण करेल, उच्च नीच भाव नष्ट करेल. कारण जेनेटिकली आपण एक आहोत, एका वंशज आहोत. किंवा कशी माणसाची अश्मयुगापासून ते आपल्या आतापर्यंतच्या लाखो वर्षाची आपली जर्नी कशी होती हे पुरातत्व शिकवतं. आता तुम्ही तेर असेल किंवा मी स्वतः नरखेडच्या उत्खननामध्ये भाग घेतलेला आहे. उत्खनन स्थळ ॲक्च्युली कसं असतं की एखाद्या ठिकाणी पाऊस पडून जमिनीची धूप होऊन उन्हाळ्यात
त्याच्या खालच्या पॉटरीज म्हणजे जी खापरं वगैरे जे असतात, जी इतर जमिनीपेक्षा वेगळा भाग असतो, ज्याला आपल्या इकडे गावाकडे पांढरीचं टेकाड वगैरे म्हणतात. तिथं पिढ्यानं पिढ्या वस्ती झालेली असते. ते डेब्रिजमध्ये दबले गेलेलं असतं, त्या मलब्यात ते दबलेलं असतं, म्हणून त्याला पांढरीचं टेकाड म्हणतात. काही जण जुनं गाव म्हणतात, काही जण म्हणतात इथं जुन्या राजाची राजधानी होती. याच्यावरून आपल्याला ते ठिकाण आयडेंटिफाय होतं. आणि आपण तिथं ट्रायल एक्सकॅव्हेशन घेतो, म्हणजे आपण तिथं पहिल्यांदा निरीक्षण करतो. तिथं कापरं कुठले भेटतात, तिथं काय आहे, आणि त्याची व्याप्ती पाहून तिथं जेव्हा आपल्याला SI आपल्याला परवानगी देते एखाद्या विद्यापीठाला, एक्सकॅव्हेशन केलं जातं ना, मग ते आयताकृती करायचं का उभं करायचं ते त्या जागेच्या ह्याच्यावरती ठरतं. स्तूप असेल तर कसं करायचं, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेंचेस म्हणजे आयात आखून दिले जातात. तुमचा मुख्य हेड असतो तो सगळं चेक करणारा, आणि बाकी मुलं ते स्क्रॅप करत जातात जमीन. म्हणजे त्या जमीन त्याच्यामध्ये छोटे छोटे चाकू असतात, ब्रशेस असतात. जसे तुम्ही मूर्ती करताना सगळे लागतात, पहिल्या तर त्याला तुम्ही स्क्रॅपच करायचं. जसं मोठ्या भट्टीमध्ये उलटण मोठं असतं लोखंडाचं, तसं जमीन पहिली स्क्रॅप केली जाते. आणि मग ते ट्रेंचेस हाकून मग तुम्हाला खूप नाजूक पद्धतीनं ते लेअर, कारण लेअर तुटला नाही पाहिजे त्याचा, तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं एक लेअर आणि त्या ट्रेंचेसमध्ये ज्या ज्या गोष्टी सापडल्यात किंवा मनी सापडले, बीड्स असतील, काय खापरे असतील, काय वेगळी गोष्ट सापडली आहे, ती तुम्हाला त्याची नोट घ्यायची, त्याचे फोटोग्राफ्स घ्यायचे, आणि ती एका विशिष्ट पॉकेटमध्ये ठेवून त्या ट्रेंचेसचे आयात केलेले असतात. कुठल्या ट्रेंचचा आयात त्या भागाच्या कुठल्या इथं आहे त्याच्यामध्येच ते खापरं नेऊन तिथं ठेवले जायचे. ते खापरं पुन्हा धुतात पण, त्याच्यावरती काही नक्षी आहेत काय मार्क्स आहेत का, काही लिपी वगैरे आहे का. मग हे करताना इतकी क्युरियोसिटी असते की आता मी ज्या ट्रेन्सला खोदतोय किंवा जातोय, उत्खनन करतोय, खाली काय भेटतंय मला. म्हणजे असं आम्हाला तर नरखेडच्या उत्खननात आम्हाला ब्राह्मी स्क्रिप्ट असणारं सील भेटलं होतं. आम्हाला तिथं एकच मूर्ती, पुढं मेल मागं फिमेल, कदाचित ती देवाची मूर्ती असू शकते. आम्हाला एक लहान मुलाचं बॉडी भेटली होती, प्रेत. म्हणजे आम्हाला त्याच्यातून कळालं की ते त्या घरामध्येच पुरलं होतं त्याला. म्हणजे तुम्ही उत्खननात पुन्हा पेव सापडलं होतं धान्याचं. म्हणजे पूर्वी जसं कणगीमध्ये धान्य ठेवायचे, तसे हजारो वर्षाखाली, शेकडो वर्षाखाली आपली लोक जमिनीत धान्य ठेवलं जायचं, ते सुरक्षित राहावं म्हणून. त्यातून आपल्याला धान्य कळतात, त्यातून आपल्याला ह्या धार्मिक समजुती कळून येतात. त्या काळातल्या ह्या खापरं, त्याच्यावरून त्यांची जीवनशैली कळायला मदत होते, त्यांचे राहणीमान, त्यांनी ते कसल्या पद्धतीच्या घरात राहत होते, त्यांच्या धार्मिक सामाजिक सगळ्या संकल्पना कळतात. आणि हे खूप रोमांचकारी आहे. आणि आपण याच्यातून कसं आहे, लिखित इतिहास नसेल तर पुरातत्वाचीच आपल्याला साथ घ्यावी लागते. पुरातत्वामुळेच आपल्याला इतिहासाची सांगड घालायला सोपं जातं. शेवटचा प्रश्न, ज्याला इतिहासामध्ये बिलकुलच आवड नाही किंवा ज्याला इतिहासाबद्दल थोडीफार उत्सुकता आहे, अशा व्यक्तीला जर तुम्ही काही सजेस्ट करू शकाल, त्याला त्याच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण व्हावी, तर अशा कुठल्या गोष्टी की ज्या त्यांनी बघाव्यात, ज्याच्याकडे त्यांनी म्हणजे सुरुवात तिथून करावी, असं काही? मला असं वाटतं की प्रथम तर त्यांनी आपल्या घरात काय जुन्या गोष्टी आहेत का, आपल्या पूर्वजांनी काय जपून ठेवल्यात का, त्या जपून ठेवलेल्या त्याचं संरक्षण त्यांनी करावं. अनेक ठिकाणी अशा वस्तू आहेत की त्या सहज आडगळीत पडलेल्या असतात, पण त्या मौल्यवान असतात. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एखाद्या धार्मिक पर्यटन करायला जाता किंवा कुठं बाहेर फिरायला जाता, तर तिथं असणाऱ्या गाईडची तुम्ही मदत घ्या, त्याच्याकडून तो भाग समजून घ्या. जरी तो गाईड अतिरंजिक इतिहास सांगत असेल तरी तुम्ही नुसतं फोटोग्राफ काढण्यासाठी फिरू नका. त्या भागाचा इतिहास, ते स्थापत्य असेल, तुम्ही कुठलंही पर्यटन करायला गेलात, शेती ॲग्रीचं असेल, कशाचं, तर त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ माणसाबरोबर फिरा, त्याचं जाणून घ्या तुम्हाला. आणि ज्या भागात जायचं त्या भागाच्या संदर्भातली जी 4 पुस्तकं तुम्हाला मिळाली, तुम्ही जर ते वाचून घेऊन गेलात, सोबत नेले, नोटपॅड नेला सोबत, तर तुम्हाला अजून त्याच्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला इतिहास कळेल आणि तुम्हाला त्यात रुची वाढेल. आणि ऑब्व्हियसली तुम्ही चांगली इतिहासाची पुस्तकं, जी संदर्भ ग्रंथ आहेत, ती वाचली पाहिजेत. कारण इतिहास वाचण्यानं काय होतं, आज तुमचं आयुष्य 100 वर्षाचं नाही आहे, 60-70 वर्ष जगताल, 100 वर्ष सगळ्यांनी जगावं, पण तुम्ही इतिहास वाचल्यानं लाखो वर्ष जगू शकता. तुम्हाला हजारो वर्षापूर्वी काय झालं होतं हे तुम्हाला इतिहास वाचताना त्या लोकांचं आयुष्य आपल्याला लाभू शकतं, जगता येतं. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आलात, वेळ दिलात तुमचा.
आणि फार महत्त्वाची आणि रंजक अशी माहिती आम्हाला दिली. पुरातत्व विभागाचं काम कसं चालतं, काय काय गोष्टी धाराशिव आणि आसपासच्या परिसरामध्ये घडून गेलेल्या आहेत, आजच्या काळाशी त्याचे काय संदर्भ आहेत, हे सगळं तुम्ही चित्र डोळ्यासमोर उभं केलं, त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. हा पॉडकास्ट नक्की बघा आणि यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्यात हे कमेंट करून नक्की सांगा. आपण ज्या ठिकाणाहून आलो, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा इतिहास काय, सरांनी जर सांगितलं की आपण ज्या घरामध्ये राहतो तिथल्या कुठल्या गोष्टी आहेत, तर एक क्युरिओसिटी म्हणून आपण त्या गोष्टींकडे बघायला सुरुवात करा आणि नक्कीच इतिहासामध्ये आवड आपली निर्माण होईल. तर पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि आपण याचा दुसरा पार्ट सुद्धा करणार आहोत. सरांकडे भरपूर माहिती आहे, तर तेव्हा आपण पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.